ए मारू नको की ए अगं एका कुच्यात मरेल किती पाठ काय लई मोठं जीव आहे का तिचं हा काय बेत आहे आज आपल्या रोजच्या ज्वारीच्या भाकऱ्या आणि भाजी कशाची करणार आता मास तर मला तर कंटाळा आलाय बघ खाऊन तोंड फुगवू नको आणि तोंड फुगवण्याचं कारण मला माहीत आहे तोंड फुगवायच्या जाग्या भाकऱ्या फुगव पण तुझं तोंड फुगवण्याचं कारण माहीत आहे मला पण तसं कसं असतंय माहीत आहे का लय लांब होतं ग ते कार्यक्रम तू तेवढ्या लांब लेकराला घेऊन जाणार होती काय पोरगी लई मोठी आहे काय इथून तिथं गाडी त्या बसून अवघडली असती पाक तू माहीत आहे का तुला माझ्यामुळं वाचली उलट तू इथं असलं की जाऊन ये काय आहे मित्रांनो हिच्या बहिणीचं कार्यक्रम होतं पण लई लांब होतं 3-4 दिवसाचा प्रवास होता आणि त्रिशा आपली लहान आहे मग नाही जाऊ दिले आणि आपला शब्द मोडला की माहीत असतोय मग कंबर मोडत असते आपल्या हातात ते दांडूकच असतंय डायरेक्ट नाही गेली मग फुगिवली तोंड आता आणि 4:30लाच स्वयंपाक करायला बसले म्हणजे मला 5लाच इथनं हाकलून लावते काय की जेवण वाढून म्हणजे गिळू म्हणाल मला गिळलो की जा म्हणाल एक भाकर झाली रेडी दुसरी तव्यावर तिसरी परातीत चौथी माझ्या पोटातच डायरेक्ट आता बरोबर काय जा जा इथं असलं की जा बोल की काहीतरी अय मुक्की बाबू बाबू बोल ग बाबू बोल बोल तोंडातल्या तोंडात बोलू नको म्हणजे लोकांना वाटावं लय मी शांत आहे हाच बडबड्या आहे हा आणि तिथं जाऊन काय लय तीर मारणार होती काय कार्यक्रमात का भाकऱ्या थेपायला जाणार होती तिथं बोल हां हां बराबर भाकरी फुगव भाकरी तोंड फुगवायच्या जागी हां बघू की बघा तुमच्या वहिनीचं तोंड कसं फुगलं तशाच प्रकारे आता भाकरी फुगती बघा हात काढ की ग फुगू तर दे दाबती ग खाली तू फुगलेल्या भाकरीला कैसं फुगवी रे बाबा मेरे बाईक तोंड फुगवती वैसं भाकरी पण फुगवते तिकडं एक रेडी ह्या पाटीत आणि दुसरी तव्यावर धडाधडा असतंय आमचं कोणतंही काम लय कामाची बरं का माझी बाबू स्वयंपाकात 1 नंबर अव्वल आहे माझ्यावर लय प्रेम तिचं हातावर नाव गोंधलंय की बघायचंय काय दाखव का दाखव की नाव लाजू नका ग शोना बाबू नको लाजू पोरग लग्नाला येईल आता 4-5 वर्षात आता नको लाजू दाखव हात दाखव की हाताला चटक दिल्यावर दाखवणार आहे तुला थांब दाखवती का हे पेटतं हे लाकूडच काढून देईल हातावर चटक मी दाखव की ते हातावरचं नाव नीट कर अलीकडं असं घाबरती मला बघितलं का आपलं झपकच तसला असतंय कुचाच निब्बर असतोय आपला गुराक रपा रपा 4:30लाच करायला बसले रे बाबा आणि होय ग भाजी हे ते आपलं जेवणाचं टाईम होईपर्यंत ह्या भाकरी गरम राहतील काय अहो काल तर लय व्हिडिओत बोलत होते आज काय साप सुंग गया क्या जुबान को तुला काय वाटतंय तुलाच भाकरी येते काय करायला चल उठ मी करून दाखवतो उठती का कशी हसती मुळूक मुळूक का जरा जोरात बोल सगळ्यांना कळू दे मग सांग की मला देवाला जाऊ दिलं नाही म्हणून तोंड फुगवली आणि बोलायला गेली म्हणून उग तू ह्या महिनाभरात नाटकं करायली माहेरला जायला काय आहे ग तुझ्या माहेरमध्ये खायला तिथं उंदर उपाशील आला बाबा राग आता बोलते बघा थांबा बोललच काय आहे तिथं उंदर उपाशी असतात तुला काय खायला मिळणार आहे गोरी गोरी पान फुलासारखी छान रोहन तुला एक अजून एक मम्मी मी नार आणू काय दुसरी बायको करून आऊ तू पुन्हा फक्त माहेरला फेऱ्या मारायच्या आणि स्वयंपाक करायला आणि ती माझ्याबरोबर व्हिडिओ बनवायला कामाधंद्याला बाहेरच्या कामाला तू घरातल्या कामाला चालतंय काय एवढं तोंड फुगू नको फुटल फिटल गाल असं फट म्हणे हवा निघून जाईल गालातून
मुळूक मुळूक हसती. बोलती का नाही आता? बोल की तुझ्या मायला तुझ्या. हा बोलाय काय होते बघितलं का मग झपका माझा. ए जा तुझ्यासारखे 56 मला बोलायला. एक चल निकल निकल. हवा आण दे हवा आण दे. जाऊ दिले असती तरच तुला बरं झालं असतं. कळलं असतं की तेवढ्या लांब पुरीला घेऊन जाण्याचा हात काय असतोय ते. उग मी वाचिवलंय उलट माझं पाय धुवून पाणी पे गटा 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 पिती काय पाय धुवून पाणी. आहो रो मत ग बाबू. रडू नको ग पिलो. चिमणे नको रडू ग माय. नको रडू ग. नको रडू ग. अग नको नको. मग भाकरी कशी बनवती माझी बाबू. तुम मुझे छोड़कर मत जाना क्योंकि मुझको भाकरी करके कौन घालेगा गिरने को बाबू. कर. ओ सुन बाई कुठं. अय सुन बाई काय टोपल्यात खजाना. पैसे दे की मला थोडेफार देऊन जा. माघारी आल्यावर देते काय. भावाची सून आहे हो. भावाची सून काय माझी सून काय पण वयानं माझ्यापेक्षा कितीक न मोठे. भाजी करू नको लवकर. मासा आणणार आहे. कर ते रात्रीचं मास दे आता टाकून. हा कुजगोनी भाऊ व माय न्यूज येवच. चल चालू दे तुझं. मी पण करतो माझी तयारी. बाय रे मित्रांनो.